आपल्या भारताचे मावळते सरन्यायाधीश श्री चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या नवीन मूर्तीचं अनावरण नुकतंच 1-2 दिवसापूर्वी केलं. जुनी न्यायदेवतेची जी मूर्ती आहे तिच्या एका हातात तलवार होती आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. नवीन मूर्तीमध्ये या मूर्तीचे डोळे उघडे आहेत, न्यायदेवतेचे डोळे उघडे आहेत आणि दुसऱ्या हातात जिथे तलवार होती तिथे आता संविधान दाखवण्यात आलेलं आहे. ह्या अनावरणाचा प्रसंग किंवा समारंभ पार पडला. त्याला समाज माध्यम सगळीकडनं भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि सगळ्या प्रसिद्धीचा किंवा या संदर्भात जे काही साहित्य प्रसृत करण्यात आलं त्यामध्ये हे किती छान आहे, याने किती बदलणार आहे, याने किती आपण पुढे चाललो आहोत, जुन्या गोष्टी टाकून नव्याकडे कसे चाललो आहोत, असा साधारण एक कौतुकाचा स्वर होता. आणि म्हणून मी मुद्दाम 2 दिवस माझे विचार याच्यावर व्यक्त करण्याकरता थांबलो होतो. कारण कसं असतं, एखाद्या बाबतीत जेव्हा भावना उचंबळून आलेल्या असतात तेव्हा त्या बाबतीत दुसरे विचार ऐकायची, समजून घ्यायची किंवा त्याच्याकडे तटस्थपणे बघायची क्षमता माणसामध्ये नसते आणि ते अतिशय साहजिक आहे, त्याच्यात चूक काही नाही. जेव्हा एखाद्या पद्धतीचा तुमच्यावर भडीमार केला जातो तेव्हा त्याच्या विरोधी माहिती किंवा विरोधी विचार जर तुमच्या समोर आले तर त्याला तुम्ही अगदी सुरुवातीलाच नाकारता. तिथे तुमच्या तर्काला वावच मिळत नाही, कारण तर्कावर सगळ्या बाकीच्या गोष्टींचा भडीमार झालेला असतो. म्हणून आता त्या भावना बऱ्यापैकी आता शमल्या असतील, त्याचं भर ओसरलं असेल. मग आता आपण या न्यायदेवता, त्याची मूर्ती, त्याचं अनावरण याचा आणि वास्तवाचा थोडीशी सांगड घालायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो समारंभ, ही जी कृती किंवा ही जी न्यायदेवता वगैरे आहे ते सगळं प्रतिकात्मक आहे. प्रत्यक्षात न्यायदेवतेसारखी कुठलीही गोष्ट जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नाही. मुळात न्याय ही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही इथेच ज्याबद्दल शंका आहे, तिथे त्याची देवता अस्तित्वात असेल की नाही याबाबत शंकेला चिकार वाव आहे. मग आता उरलं काय तर न्यायालय, जिथे लोकांना न्याय मिळेल अशी आशा असते आणि त्या आशेने त्रस्त झालेले लोक तिथे येत असतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण हे समजून घेतलं पाहिजे की यांनी प्रत्यक्षात काहीही बदल झालेला नाही किंवा होणार नाही. हे फक्त आणि फक्त प्रतिकात्मक आहे. मग पुढचा साहजिक प्रश्न उत्पन्न होतो की अशा प्रतिकात्मक गोष्टी का करतात किंवा त्याला एवढी भरमसाठ प्रसिद्धी का दिली जाते. याचं एक साधं आणि सोपं उत्तर आहे, जे फार पूर्वीपासून प्रोपगंडाच्या तत्वामध्ये बसवलेलं आहे आणि ते माहीत असलं तरी सुद्धा गेली अनेक वर्ष ते लागू पडतंय आणि इथून पुढे सुद्धा लागू पडत राहील, याच्यात काही शंका नाही. मग ते तत्व काय आहे तर जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत खरोखर काही सकारात्मक बदल करायचे नसतात किंवा करणं शक्य नसतं तेव्हा अशा काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि त्याचं नको इतकं उदात्तीकरण करायचं. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष काहीही न करता काहीतरी केल्याचा देखावा जरी केला तरी लोक त्याला भुलतात. बरं, न्यायदेवता हे काय त्याचं पहिलं उदाहरण नाहीये. अशी 2-3 ठळक उदाहरणं मी आपल्याला सांगतो. काही वर्षांपूर्वी विकलांग किंवा अपंग हा शब्द सर्वसाधारणपणे वापरात होता आणि विकलांग किंवा अपंग लोकांची पूर्वी ही स्थिती तशी वाईटच होती, आत्ता ही स्थिती वाईटच आहे. आणि याचा कारण ते स्वतः नाहीयेत, तर आपल्या अवतीभोवती एकंदर ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या सुविधांमध्ये धडधाकट माणसाला सुद्धा वावरणं कठीण आहे, तिथे अपंग आणि विकलांग माणसाची तर गोष्टच सोडा. मग आता या अपंग आणि विकलांगाऐवजी एक सुंदर शब्द काढण्यात आला, दिव्यांग. मग या दिव्यांग शब्द आला म्हणजे त्यांना अपंग विकलांग म्हणू नका, त्यांना वाईट वाटतं. मग त्यांना काय म्हणायचं, दिव्यांग म्हणायचं. दिव्यांग म्हटलं बरोबर आहे, पण त्यांच्या दैनंदिन जीवनात काही सुधारणा केलीत का? त्यांना दैनंदिन जीवन सुकर व्हावं म्हणून तुमच्यामध्ये काही सुधारणा झाली का? तर त्या नावाने आजही बोंबच आहे. म्हणजे आपण खाजगी आस्थापना एक वेळ सोडून देऊ, त्याच्यावर सरकारचं काही नियंत्रण नाही, पण तुमची रेल्वे स्टेशन, बस स्टँड, विविध सरकारी कार्यालय, विविध न्यायालय, ही सगळी जी ठिकाणं आहेत ती अपंगांना किंवा यांच्या भाषेत दिव्यांगांना सहजपणे जाये करता येईल अशी आहेत का? तर असं अजिबात नाहीये. म्हणजे त्यांच्याकरता प्रत्यक्ष काही करायचं नाही किंवा करता येत नाही, मग त्यांना दिव्यांग नावाचं एक लेबल लावून टाका, म्हणजे मग काहीतरी फार भारी गेल्यासारखं आपल्याला वाटतं. असंच अजून एक उदाहरण आहे, ते म्हणजे कोरोना वॉरियर.
म्हणजे कोरोनामध्ये फ्रंटलाईनला जे सगळे काम करत होते, मग ते स्वच्छता कर्मचारी असतील, डॉक्टर असतील, पोलीस असतील, बरेच लोक होते. आता ह्या सगळ्यांना कोरोना वॉरियर नावाचं छान लेबल लावलं, पण प्रत्यक्षात ते ज्या समस्यांशी झगडत होते किंवा आजही त्या सगळ्या वर्गातले लोक ज्या समस्यांशी झगडा करतायत, त्यावर काही उतारा मिळाला का? काही नाही. असाच एक नवीन शब्द काढण्यात आला, की पूर्वी जे साफसफाई कर्मचारी होते, आता त्यांना सफाई कर्मचारी नाही म्हणायचं. मग त्यांना काय म्हणायचं? स्वच्छता दूत. बरं, स्वच्छता दूत म्हणा, काही हरकत नाही. पण प्रत्यक्षात काही त्यांच्या आयुष्यात बदल होईल, त्यांच्यात सकारात्मक काही बदल होईल, असं काही करताय का? त्यांच्या भल्याकरता काही प्रत्यक्षात होतंय का? काही नाही. फक्त लेबल बदलायचं. स्वच्छता कर्मचारी, साफसफाई कर्मचारी असं म्हणून एक जी हीन भावना होती ना, ती काढून टाकायची आणि स्वच्छता दूत असं एक छान अधिकाऱ्याचं एखाद्याचं डेसिग्नेशन ज्याला आपण म्हणतो, तसं एक द्यायचं. म्हणजे मग तो त्याच्यातच खुश राहतो. बाबा याने प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात काय बदल झाला, याचा कोण विचारच करत नाही. आणि हा फॉर्म्युला गेली अनेक वर्ष चालला आहे आणि इथून पुढे सुद्धा चालत राहील. ही आपली शोकांतिका आहे. कारण आपल्यावर हा फॉर्म्युला सतत चालत राहतोय. कारण त्यांचा निरर्थक गोष्टींचा जो भपका आहे, त्या भपक्यामध्ये आपण याने नक्की काय बदल होतोय, याने नक्की काय बदलणार आहे, हे प्रश्नच विचारत नाही. आता परत एकदा न्याय देवता आणि न्यायालय या विषयावर येऊया. तर न्याय देवता किंवा न्यायालयांमध्ये तुम्हाला जर खरंच बदल करायचा असेल ना, तर माझी एक साधी सोपी सूचना आहे, की जसं गुगल रिव्ह्यू असतं की नाही प्रत्येक गोष्टी करता, कुठल्याही ठिकाणी तुम्ही गेलात, ते हॉटेल असो, दुकान असो, मॉल असो, काही असो, त्याचा तुम्हाला रिव्ह्यू करता येतो. त्याच्यावर तुम्हाला अभिप्राय देता येतो. तशी रिव्ह्यू सिस्टीम प्रत्येक न्यायालयातल्या प्रत्येक न्यायाधीशाकरता सुरू करा. या सगळ्या न्यायव्यवस्थेमध्ये जी बजबजपुरी माजलेली आहे आणि याच्याबद्दल लोकांमध्ये जो संताप आहे, तो एका क्षणात तुमच्या समोर येईल. म्हणजे हा तुमचा वरवरचा जो दिखावा मांडलेला आहे, त्याला तो डोलारा तुम्ही रिव्ह्यू सुरू केल्यापासून काही तासात कोसळून पडेल. कारण तुम्ही कोणत्याही न्यायालयात जा, अगदी तालुका न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या सगळ्या त्यांच्या व्यवस्थेमध्ये जो अडकलेला माणूस आहे, ज्याच्या करता खरं म्हणजे ही सगळी व्यवस्था चालली आहे, त्याला विचारा ना, बाबा तुला त्रास काय आहे, तुझ्या समस्या काय आहेत. आता दोन उच्च पदावरच्या लोकांनी म्हणजे सरकारने न्यायालयांचं कौतुक करायचं, न्यायालयांनी सरकारचं कौतुक करायचं, याला काय अर्थ आहे? ती न्यायालय ज्यांच्या करता बनली आहेत, त्या न्यायालयांमध्ये ज्यांची कामं रखडली आहेत, त्यांना विचारा ना, तुझ्या समस्या काय आहेत. आहे का तुमच्यात हिंमत? गुगल रिव्ह्यू सारखं रिव्ह्यू सिस्टीम ओपन करा बरं. प्रत्येक न्यायाधीशाच्या किती तक्रारी येतात बघा, प्रत्येक न्यायालयाच्या किती तक्रारी येतात ते बघा. बरं, मी तर म्हणतो तुम्हाला खोट्या तक्रारीची शंका आहे ना, तुम्ही याच्यावर काही कारवाई करू नका, फक्त डेटा कलेक्ट करा आणि मग त्यातला तथ्यांश किती आहे हे तपासायची सोय तुमच्याकडे आहे. खोट्या तक्रारी येणार नाहीत का? येतील, पण त्याच्याबरोबर खऱ्या सुद्धा येतील ना, त्याला तुम्ही का घाबरता? म्हणजे काय, प्रत्यक्षात काही करायचं नाही, पण काहीतरी केल्याचा देखावा आणि भपका करत राहायचा आणि त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना गुंतवून ठेवायचं. ही रिव्ह्यूची एक पद्धत झाली. त्याच्यानंतर दिवाणी दावा दाखल होणं, तो कोर्टापुढे येणं, त्याची बजावणी होणं, या प्रत्येक टप्प्यावर लोकांना समस्या आहेत. अहो, एवढं कशाला, मी तर काही असंही बघितलेलं आहे, की एखादं प्रकरण आदेशाकरता बंद होतं आणि 2-2, 3-3 महिने त्याच्यावर आदेश होत नाही. मग अशा वेळेला त्या वकिलांनी आणि त्या पक्षकारांनी करायचं काय? तुम्हाला 3-3 महिने आदेश करायला वेळ होत नाही. मग एक तर तुम्ही पुरेसे कार्यक्षम नाही आहात किंवा तुमच्यावर लोड जास्त आहे. मग तुम्ही न्यायाधीश वाढवा ना. उगीच काहीतरी न्यायदेवतेची नवीन मूर्ती करायची, तिची पट्टी काढायची, हातात संविधान द्यायचं, काय उपयोग आहे याचा? खऱ्या ज्या समस्या आहेत, त्या तुम्ही ना समजून घेता. बरं, तुम्ही समजूनच घेणार नाही, त्यामुळे त्या सोडवायचा तर प्रश्नच येत नाही. मग तुम्ही जर प्रत्यक्षात काहीच करत नसणार, तर मग ह्या सगळ्याचा सर्वसामान्य लोकांना काहीही उपयोग नाही आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, की ह्या सगळ्या भपक्याचा तुम्हाला आणि मला काहीही उपयोग नाहीये, हे त्यांना पक्क माहिती आहे. फक्त या बिनकामाच्या भपक्याने जोवर आपण भारावले जातोय, तोवर हे बिनकामाचे भपके असेच होत राहणार, यात काहीही शंका नाही. कारण साधं सोपं आहे, एखादं सूत्र, एखादा फॉर्म्युला जर चालत असेल, यश देत असेल, तर तो फॉर्म्युला वापरलं जाणं, यात त्या फॉर्म्युला वापरणाऱ्याचा काहीही दोष नाही.
तर या भपक्याला, या निरर्थक प्रतिकात्मकतेला बळी पडणाऱ्या तुमच्या आणि माझ्या सर्वसामान्य माणसांचा याच्यात दोष आहे. म्हणून ती न्यायदेवता असली काय, तिची मूर्ती असली काय, तिच्या हातात तलवार असली काय आणि संविधान असलं काय, आणि तिचे डोळे बंद असले काय आणि उघडे असले काय. आता न्यायदेवतेचे डोळे उघडले तरी उघड्या डोळ्यांनी तर जुनाच सगळा कारभार बघणार आहे ना, का काय बदल होणार आहे? म्हणजे आधी दृष्टीआड सृष्टी तरी होतं, आता तर न्यायालयांमधला सगळा जो काही कारभार चालतोय तो न्यायदेवता उघड्या डोळ्यांनी बघणार आहे. काय बदल होणार आहे त्याच्यात? कारण जोवर तुम्ही मूळ प्रश्न समजून घेत नाही, मूळ प्रश्नाला हात घालत नाही, तोवर याच्यात काहीही बदल होणे नाही. त्यामुळे न्यायदेवता, तिची मूर्ती, तिच्या हातातली तलवार, तिचे उघडलेले डोळे, तिच्या हातातलं संविधान, याला माझ्या दृष्टीने प्रतिकात्मकता सोडलं तर काही विशेष अर्थ नाही. आणि खरं म्हणजे कोणालाच याचा काहीच उपयोग नाहीये. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? तुमच्या याबद्दलच्या भावना काय आहेत? त्याबद्दल जरूर व्यक्त व्हा. या इथे कमेंट्समध्ये व्यक्त व्हा. तुमच्या तुमच्या पद्धतीने तुमचं जे काही सोशल मीडिया असेल, तुम्हाला जर या गोष्टी निरर्थक वाटत असतील तर त्याच्याबद्दल पहिली पायरी आहे की तुम्ही व्यक्त व्हा. कारण जोवर जनता व्यक्तच होणार नाही ना, तोवर त्याची दखल घेतलीच जाणार नाही. म्हणून पहिली पायरी आहे की अशा ज्या भपकेबाज आणि प्रतिकात्मक गोष्टी असतात, त्याचा आम्हाला काही उपयोग नाहीये, अशा एक एक ओळीच्या पोस्ट जरी तुम्ही लिहायला सुरुवात केली, तरी आपण जागरूक होतोय आणि ही परिस्थिती बदलायची एक ती सुरुवात आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आणि ते जर नसेलच करायचं, तर आहे ते चालू राहणारच आहे. त्यात कोणीतरी काहीतरी बदल केल्याशिवाय बदल होणार नाहीये. त्यामुळे बदल आपल्याला हवा आहे का आहे ते छान चालू आहे, तो निर्णय तुम्हाला आणि मलाच करायचा आहे. व्यवस्थेला तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. म्हणजे याच्यावरनं मला जाता जाता एक सांगावं असं वाटतं की अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या भाषणामध्ये एक वाक्य त्यांनी उच्चारलं होतं, जे त्रिकाला बाधित आणि सगळ्या जगाकरता लागू होतं. त्यांनी म्हटलं होतं की गव्हर्नमेंट इज नॉट द सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम, गव्हर्नमेंट इज द प्रॉब्लेम. गुगल करून बघा, युट्यूब करून बघा, हे वाक्य तुम्हाला आढळेल. आणि याची आपण दररोज वेगवेगळ्या पद्धतीने प्रचिती घेतच आहोत. फक्त त्याच्याकडे जसे न्यायदेवतेने डोळे उघडलेत, तसे उघड्या डोळ्यांनी बघा, समजून घ्या आणि व्यक्त व्हा. तरच याच्यात बदल होतील, अन्यथा बदल होणे नाही. धन्यवाद.